नमस्कार महाराष्ट्रातील तरुण मित्र मैत्रिणींनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. क्रीडा क्षेत्रातील जे काय आपले खेळाडू आहेत किंवा प्रशिक्षक आहेत किंवा क्रीडा जगतातील जे काही सर्व व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आणि ही अपडेट एक क्रांतिकारी अपडेट असू शकते, कारण की आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रभरामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये बोगस प्रमाणपत्र काढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामध्ये बोगस क्रीडा प्रमाणपत्र असतील किंवा बोगस प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, त्याचप्रमाणे बोगस भूकंप प्रमाणपत्र, अशा अनेक प्रमाणपत्रामुळे या प्रमाणपत्र काढायची आणि महाराष्ट्र शासनातील जे काही सरकारी नोकरी आहेत त्यामधील आरक्षण जे आहे त्या थ्रू सरकारी नोकरीमध्ये प्रवेश करायचं प्रमाण आणि सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणे वाढलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने खास करून क्रीडा क्षेत्रातील जे काही खेळाडू आहेत त्यांच्यासाठी क्रांतिकारी निर्णय घेत यापुढे जे काही खेळाडू सर्टिफिकेट्स वाटण्याची प्रोसेस आहे ती आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन क्रीडा ई प्रमाण नावाची वेबसाईट, क्रीडा ई प्रमाण नावाचं पोर्टल लवकरच सुरुवात करणार आहे. आणि ह्या माध्यमातून कशा प्रकारे क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना 5% जे काय आरक्षण आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी व्यवस्थित होऊन योग्य त्या जे काही जेन्युइन आहेत, जे खरे स्पोर्ट्स खेळाडू आहेत त्यांनाच या आरक्षणाचा फायदा होईल याची शाश्वती घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. आता आपण पाहूयात की हा निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार आहे. त्या संदर्भातला GR मी तुमच्या समोर सादर करत आहे. या GR विषयी आपण माहिती पाहूयात. आपण GR हा पाहू शकता, महाराष्ट्र शासनाचा जो काय शालेय क्रीडा विभाग आहे, शालेय क्रीडा विभाग अंतर्गत दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी हा GR निर्गमित झालेला आहे. आपण पाहू शकता. आणि 8 जानेवारीचा हा जो काही GR आहे तो सांगतो की क्रीडा धोरण जे आहे महाराष्ट्राचं त्या अंतर्गत 5% आरक्षण जे आहे त्या 5% आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्रीडा ई प्रमाण विकसित प्रणाली करण्याच्या संदर्भात हा GR आहे. आपण प्रस्तावनेवर आपल्याला माहितीच आहे की सुलभतेने आणि पारदर्शकरित्या खेळाडूंना 5% आरक्षण देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. आणि क्रीडा ई प्रमाण ही लवकरात लवकर पोर्टल वेबसाईट तयार करण्याचा शासनाचा हा निर्णय आहे. आपण पाहू शकता की राज्यातील जे काही प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत त्यांना शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्यासाठी बघा जास्तीत जास्तपणे व्यवस्थितरित्या आणि पारदर्शक प्रणाली राबवण्यासाठी लवकरच ब्लॉकचेन आधारित क्रीडा ई प्रणाली या पोर्टलचा लवकरात लवकर आता महाराष्ट्र शासन निर्मिती करणार आहे, क्रीडा विभाग निर्मिती करणार आहे. त्या संदर्भातला हा GR आपण पाहू शकता. आता कशा प्रकारे काय काय गोष्टी ह्यामध्ये होणार आहेत आपण पाहू शकता. क्रीडा ई प्रमाण प्रणाली आहे, म्हणजे ही जी काही वेबसाईट आहे, ही जी काही पोर्टल आहे, याच्यावर प्रमाणपत्र पडताळणीची सुधारित कार्यपद्धती त्याने दिलेली आहे. बघा आता ती कशी आहे की क्रीडा संघटना आणि स्पर्धा आयोजकांची जबाबदारी. आता बघा अनेकशा क्रीडा संघटना असतात, त्यांची इथं जबाबदारी काय सांगितलेली आहे बघा. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जे काय अधिकृत क्रीडा संघटना आहेत त्यांना स्पर्धा झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्या स्पर्धेचा जो काय अंतिम निकाल आहे किंवा जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंची यादी, त्याची गुणपत्रिका क्रीडा विभागाच्या ही जो काही क्रीडा ई प्रमाण पोर्टल आहे याच्यावर अपलोड करणं बंधनकारक राहील असं सांगितलेलं आहे बघा. म्हणजेच आता क्रीडा संघटनावर जबाबदारी टाकून दिलेली आहे की तिने कुठलीही स्पर्धा संपल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्या स्पर्धेचा निकाल, त्या खेळाडूंची यादी ह्या पोर्टलवर अपलोड करायचा आहे. बघा एकदा ही माहिती क्रीडा आणि युवक सेवा संचालनाच्या ही जी काही वेबसाईट आहे sports.maharashtra.government.in या पोर्टलवर अपलोड झाली की या प्रणालीमधील स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे ह्या क्रिप्टोग्राफिक्स हॅश ही एक टेक्निकल कन्सेप्ट आहे. म्हणजेच त्या माहितीसाठी एक विशिष्ट असा क्रिप्टोग्राफिक हॅश बनवला जाईल. म्हणजे ती माहिती युनिक राहील, त्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाणार नाही. अशा प्रकारचं क्रिप्टोग्राफिक हॅश बनवून ती ब्लॉकचेनवर कायमस्वरूपी साठवली जाईल. म्हणजेच यामध्ये खेळाडूचं हित सामावलेलं आहे. त्यानंतर दंडात्मक तरतूद आहे बघा. जर एखादी संघटना बोगस संघटना असेल किंवा ज्या संघटनेचं वेगळेच हित असतील अशा संघटनेने 7 दिवसाच्या विहित मुदतीत जो काय अभिलेख आहे, जे काय दस्तऐवज आहे, जी काय माहिती आहे त्या ब्लॉकचेनवर अपलोड करण्यासाठी क्रीडा व युवक संचालनाला सादर केली नाही तर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट जे काय ही आहे हॅश सदर संघटनेच्या स्वयंचलितरित्या त्या संघटनेला डिफॉल्टर यादीत टाकलं जाईल असं सांगितलेलं आहे बघा. तोपर्यंत होणाऱ्या खेळाडूंना नुकसानी संघटना जबाबदार आहे आणि संघटनेला यासाठी जबाबदार ठेवलेला आहे.
म्हणजेच इथे संघटनेची जबाबदारी 7 दिवसाच्या आत म्हणजे क्रीडा संपन्न झाल्यानंतर सगळी माहिती, खेळाडूची माहिती, कोणी काय जिंकलं हे सगळंच त्या पोर्टलवर अपलोड करायचं आहे. खेळाडूने करायची कारवाई. आता खेळाडूनेही स्वतः काय करायचं हे सांगितलेलं आहे बघा. खेळाडूने क्रीडा स्पर्धकाच्या जे काही प्रावीण्य प्रमाणपत्र आहे प्राप्त झाल्यानंतर क्रीडा व युवक संचालनाचा ही जी काही वेबसाईट आहे sport.maharashtra.government.in याच्यावरील जे काही क्रीडा ई प्रमाण पोर्टल आहे आपल्या संलग्न ID वर लॉग इन करावे. म्हणजेच आता प्रत्येक खेळाडूला एक आधार संलग्न लॉग इन तयार करण्यास सांगितलेलं आहे. जे काही राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या आधार संलग्न एक ID बनवावं लागेल, लॉग इन करावं लागेल त्यांच्या आधार संलग्न ID नुसार. खेळाडूने आपल्या स्पर्धेतील जो काही तपशील आहे तो पूर्ण भरायचा, तो ऑनलाईन अर्ज सादर करायचा असं ते सांगितलेलं आहे बघा. आणि खेळाडूने सादर केलेली माहिती जी आहे आणि संघटनेने खेळाडूने सादर केलेली माहिती आणि संघटनेने ब्लॉक चेनवर जी काही जतन केलेली अभिलेख हॅश म्हणजे जी काय रेकॉर्ड आहे त्या प्रणालीद्वारे स्वयंचलित ऑटोमॅटिक पडताळणी होईल. यासाठी कोणत्याही विभागीय कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आणि कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजेच असे बरेचसे प्रामाणिक खेळाडू पण होते. स्पोर्ट्स कंप्लीट केल्यानंतर त्यांना अनेक कार्यालयामध्ये खेट्या घालावं लागत होत्या त्यांच्या प्रमाणपत्रासाठी. आता ही प्रोसेस बंद झालेली आहे. स्वतः दोघांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. म्हणजे जे काही संघटना आहेत त्या संघटनांनी, क्रीडा संघटनांनी त्यांचंही डॉक्युमेंट त्यांच्या थ्रू अपलोड करायचं आणि खेळाडूंनी स्वतःचं आधार लिंक लॉग इन तयार करून आपला स्वतः डेटा टाकायचं. मग ते क्रॉस चेक होऊन ॲटो व्हेरिफिकेशन असं होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर खेळाडूने पुन्हा सांगितलेलं आहे खेळाडू उमेदवाराने भरतीपूर्वी वरील पडताळणी सादर केलेली पडताळणी प्रमाणपत्र कुठल्याही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणामुळे जर अवैध ठरत असेल अशा परिस्थितीत जर सर्व उमेदवार त्या व्यतिरिक्त भरतीच्या कालावधीत अन्य प्रमाणपत्र असतील तर उमेदवारांनी अशी प्रमाणपत्र ई क्रीडा प्रमाण पडताळणी करून नियुक्ती प्राधिकरणाने सादर करावी. म्हणजे समजा खेळाडूकडे काही अडचणी असतील तर त्यानंतर त्यांनी ते प्रमाणपत्र जे आहेत ते नियुक्ती प्राधिकरणाकडे लवकरात लवकर ई प्रणाली पद्धतीद्वारे पडताळणी करण्यासाठी सादर करायचे आहेत. संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने उमेदवारांना सादर केलेले सादर प्रमाणपत्र QR कोड मार्फत पडताळणी करून वैध असल्याची खात्री केली. म्हणजेच यापुढे आपलं जे काही आपलं खेळाडू संपन्न झाल्यानंतर जे काही प्रमाणपत्र आहे त्याच्यावर QR कोड ही आणायला येणार आहे. त्यामुळे डायरेक्ट स्कॅन केल्यानंतर QR कोड तुमची डेटा, तुमची माहिती सत्य पडताळणी होणार आहे. म्हणजे आता कुणीही प्रमाणपत्र तयार करून त्याच्यावर फर्जी साईन करू शकणार नाही किंवा डुप्लिकेटपणा यामध्ये चालणार नाही. आता उपसंचालकाची काही उपसंचालक आहेत यांची भूमिका आहे बघा. उपसंचालक क्रीडा ई प्रणालीद्वारे जे काही स्वयंचलितरित्या पडताळले गेलेले प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा अधिकार हे उपसंचालक मुख्यालय क्रीडा व युवक सेवा संचालक पुणे यांना राहील असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे यावर डिजिटल स्वाक्षरीही असणार आहे आणि ही डिजिटल स्वाक्षरी यांची असेल. त्यानंतर QR कोड पडताळणी सुद्धा असणार आहे असं सांगितलेलं आहे. पडताळणी अहवाल आणि त्याची कालमर्यादाही दिलेली आहे बघा. ब्लॉकचेन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट तंत्रज्ञानामुळे माहितीची जुळवणी झाल्यास खेळाडूंना त्यांच्या डिजिटल पडताळणी अहवाल अर्ज केल्यानंतर तात्काळ कमाल 24 तासाच्या आत ऑनलाईन उपलब्ध होईल. म्हणजेच ज्यावेळेस स्पोर्ट्स होतात, संघटना त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करतात, त्यानंतर उमेदवार त्यांचं जे काही पडताळणी सर्टिफिकेटसाठी त्यांच्या स्वतःच्या लॉग इनमधून अर्ज करतो, 24 तासाच्या आत त्यांना पडताळणी अहवाल उपलब्ध होईल असं सांगितलेलं आहे. ही जे काही प्रामाणिक खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खूप छान अशी वेळ वाचवणारी उपाययोजना आहे. नाहीतर अनेक खेळाडूंना वारंवार त्या क्रीडा उपसंचालक कार्यालय पुणेमध्ये खेटा मारावा लागत होत्या किंवा अनेक गोष्टी अवैध गोष्टी व्हायच्या, त्या आता ह्याला चाप भेटणार आहे. आणि आता अपीलीय तरतूद पण आहे बघा. जर काही तांत्रिक कारणामुळे किंवा माहितीच्या तफावतीमुळे प्रमाणपत्र रिजेक्ट जर झालं जे काही प्रामाणिक खेळाडू आहेत त्यांचं, तर त्या खेळाडूंस ऑनलाईन अपील करण्याची पण सुविधा आहेत. म्हणजे ते अपील करू शकतात, न्यायालयात सुद्धा जाऊ शकतात. त्यांना कमाल 30 दिवसाची कालमर्यादाही दिलेली आहे. प्रथम अपील जे आहे ते सहसंचालक क्रीडा आणि द्वितीय अपील जे आहे क्रीडा युवक सेवा ऑनलाईन द्वारे यांच्याकडे करता येईल. म्हणजे प्रथम अपील जे करायचं आहे ते सहसंचालक क्रीडा आणि द्वितीय अपील जे आहे ते आयुक्त डायरेक्ट क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे करायचं असं सांगितलेलं आहे. आणि अपिलावरील निर्णय तसेच जे काही सुनावणीचा तपशील जे आहे ते ब्लॉकचेनवरच नोंदवलं जाईल, जेणेकरून कोणत्याही याच्यामध्ये फेरफार, कुठलीही
न्याय अन्याय करण्यात येणार नाही असं सांगितलेलं आहे. या प्रमाणपत्रावर पडताळणीस क्रीडा ई प्रमाण असे संबोधले जाईल. ही जी प्रोसेस आहे यालाच क्रीडा ई प्रमाण असे संबोधण्यात देण्यात येईल. बघा, खेळाडूने अ ब क ड गटातील संवर्गातील आवश्यक असलेल्या क्रीडा अर्हतेनुसार संबंधित पदाच्या भरतीसाठी जाहिरात आल्यास अर्ज करताना सदर क्रीडा ई प्रणालीची छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी असंही सांगितलेलं आहे. म्हणजेच आता यापुढे जी काय क्रीडा ई प्रमाण आहे ते बंधनकारक राहील असं या गोष्टीचा अर्थ होतो. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने जे काय 5% खेळाडू आरक्षण असतं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी, यामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी खूप छान निर्णय असं घेतलेला आहे. म्हणजे आता आपण पाहू शकता, यापुढे क्रीडा ई प्रमाण या पोर्टल किंवा ह्या जे काय याच्यावर खेळाडूंना, त्याचप्रमाणे जे काय क्रीडा संघटना आहे त्यांची वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे जे काय आपलं संचालन आहे, उपसंचालन पुण्यातलं उपसंचालन मुख्यालय क्रीडा व युवक याचं जे काय आहे त्यांनाही जबाबदारी दिलेली आहे. अधिक पारदर्शक, अधिक व्यवस्थितरित्या QR कोड असणं किंवा ज्या काही गोष्टी आहेत लवकर फास्ट प्रोसेस असणं किंवा अपीलीय प्रोसेस असणं, त्यामुळे योग्य त्या खेळाडू जे काही जेन्युइन आहेत, जे काही ओरिजिनल खेळाडू आहेत त्यांना न्याय मिळेल आणि बोगस असलेल्या खेळाडू आणि क्रीडा संघटनेला चाप भेटेल अशी खात्री ह्या आपल्या GRच्या माध्यमातून होते. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स GR शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. माझ्या प्रिय युवक आणि युवतींनो, तरुण मित्रमैत्रिणींनो, मला सपोर्ट करा अशी विनंती करतो. आणि हा व्हिडिओ क्रीडा क्षेत्रातील जे काय आपले तरुणी आहेत किंवा क्रीडा क्षेत्रातील जे काय क्रीडा संघटना जे सदस्य सभासद आहेत किंवा जे काही कोणी असतील त्या सर्वांपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब 100% करा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.